आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। घरणिकी गावचे स्वाभिमानी नेतृत्व, गोरगरिबांचे कैवारी माननीय मच्छिंद्रनाथ उर्फ संभाजी नारायण भाऊ पवार यांचा 50वा वाढदिवस घरणिकी येथे साजरा करण्यात आला। वाढदिवसाच्या निमित्त घरणिकी गावातील अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा घरणिकी तसेच न्यू हायस्कूल घरणिकी या ठिकाणी जाऊन वृक्षारोपण करण्यात आले व विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व खाऊ वाटप करण्यात आला। इयत्ता 4थी शिष्यवृत्ती, इयत्ता 5वी नवोदय, इयत्ता 7वी शिष्यवृत्ती, इयत्ता 8वी NMMS, इयत्ता 10वी 90% पेक्षा जास्त मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे। मोही येथे वृद्धाश्रम या ठिकाणी धान्य वाटप करण्यात आले। यावेळी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, श्रीनाथ दूध सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन सदस्य, शिक्षक, स्टाफ, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते। प्रथमतः संभाजी शेठ यांना गावाच्या वतीनं वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। आणि आता ज्या मित्रमंडळींनी मिळून, सर्वांनी मिळून, त्यांच्या कुटुंबाने मिळून वाढदिवस जी साजरा करायचं ठरवलं, त्या पद्धतीनं लहान मुलांना बॅग वाटप आणि नाश्ता असं जे योगदान राबवलंय त्याबद्दल गावाच्या वतीनं सर्व त्यांच्या मित्रमंडळींना आणि त्यांच्या कुटुंबियांना ग्रामपंचायत घरणिकीच्या वतीनं त्यांना डबल शुभेच्छा देतो। आणि प्रथमतः संभाजी शेठ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। यांच्या गावाच्या वतीनं हायस्कूलवर वृक्षारोपण केलं, मराठी शाळेला वृक्षारोपण केलं, लहान मुलाला पिशव्या वाटपाचं दिलं ना, जेवणाचा नाश्ता दिला। पुढच्या वर्षी सुद्धा असाच कार्यक्रम होईल, तरी सगळ्यांनी त्याच्या आनंदात स्वीकार करावा एवढी आणि त्यांच्या कुटुंबियाला सगळ्या हार्दिक शुभेच्छा। आणि संभाजी शेठला अनेकदा खूप खूप शुभेच्छा। सर्वप्रथम माननीय श्री संभाजी शेठ नारायणभाऊ पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज त्यांचा 50वा वाढदिवस। तर हे घरणिकी गावचे स्वाभिमानी नेतृत्व, तसेच गोरगरिबांसाठी धावणारे, तसेच समाजाचं कुठलंही समाजकार्य असू दे त्या ठिकाणी संभाजी शेठ हे अग्रेसर असतात। आणि आज या ठिकाणी ते उपस्थित नाहीत, आणि उपस्थित नसताना सुद्धा त्यांनी परगावी असून सुद्धा घरणिकी गावासाठी तळमळ, आणि या तळमळीसाठी त्यांनी या ठिकाणी प्रथमतः न्यू हायस्कूल घरणिकी असेल, जिल्हा मराठी प्राथमिक केंद्र शाळा घरणिकी असेल, या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे। आणि हा खूप असा चांगला उपक्रम यांनी राबवला आहे। तसेच जे आपल्या घरणिकी गाव आहे त्यामध्ये 5 अंगणवाडी आहेत, तसेच प्राथमिक शाळा 4 आहेत। त्या सर्वांना इथं बोलवून शालेय वस्तू म्हणजे दप्तर वाटप केलेलं आहे, आणि सगळ्यांना इथं बोलवून दप्तर वाटप केलेलं आहे। तसेच सर्व मुलांना खाऊ, आज नाश्ता असेल, जिलेबी आहे, बरेच नाश्त्याचे पदार्थ त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत। आणि अत्यंत गावासाठी तळमळीनं झटणारा नेतृत्व असेल तर संभाजीभाऊ आहेत। तसेच त्यांनी जे आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये अनाथ आश्रम आहे, वृद्धाश्रम, त्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा धान्याचं वाटप केलेलं आहे। तर मी सुनील भाऊ तोरणे, अध्यक्ष, सर्व ग्रामस्थांच्या वतीनं व सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या वतीनं, शिक्षक स्टाफ असेल, मराठी शाळा असेल, हायस्कूल शाळा असेल, अंगणवाडी असतील, त्या सर्वांच्या वतीनं त्यांना दीर्घायुष्य लाभावं आणि त्यांच्या वाटचालीत पुढील शुभेच्छा देतो। आणि पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नमस्ते। आज माननीय श्री मच्छिंद्रनाथ उर्फ संभाजी नारायणदादा पवार यांचा
50वा वाढदिवस आज इथं उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा केला जात आहे। या कार्यक्रमाला मी इथं न्यू हायस्कूल घरणीचा मुख्याध्यापक म्हणून इथं मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेलो आहे। संभाजी शेठ यांचं जे सामाजिक कार्य आहे हे सामाजिक कार्य अगदी वाखाणण्यासारखं सामाजिक कार्य आहे। या पाठीमागं एक वेळ त्यांनी शाळेला भेट दिली होती, त्यावेळेला आम्ही त्यांना म्हटलं की मुलं प्रार्थनेला उभा राहत असताना त्यांना उन्हामध्ये उभा राहावं लागते, पावसामध्ये उभा राहावं लागते। त्यावेळेला संभाजी शेठनी सांगितलं, सर थोडासा वेळ द्या मला आणि याची सोय मी करतो। तर त्यांनी 2 ते 3 महिन्यामध्ये त्यांच्या जी माजी विद्यार्थ्यांची बॅच आहे 92-93ची, त्या बॅचच्या माध्यमातून 1,25,000चं पत्रा सेट शाळेच्या समोर आपल्याला आमच्या न्यू हायस्कूल घरणीला त्यांनी बांधून दिलं। आणि म्हणून मी पहिल्यांदा त्यांना धन्यवाद देतो की जो माणूस बोलतो तो करतो आणि गरिबांसाठी, गरिबांच्या मुलांसाठी त्यांनी जे काम चालू ठेवलेलं आहे ते काम असंच शतायू होईपर्यंत त्यांचा चालू राहावं, त्यांच्या हातनं समाजकार्य व्हावं, गरीब मुलांची सेवा व्हावी। मी त्या वाढदिवसानिमित्त त्यांना अशा शुभेच्छा देतो। आरोग्यदायी त्यांचं जीवन जावं, त्यांच्या मुलांना, त्यांच्या वडिलांना, त्यांच्या घरांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो। जय हिंद। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।